ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। ह्या अध्यात्म यात्रा रूपी प्रवचन मालिकेचे हे 66वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 65व्या प्रवचन पुष्पात एक कर्मयोगी, खरा भक्त, खरा शिष्य त्याच्या कर्मामध्ये अलिप्तपणा कसा निर्माण करू शकतो याचे श्रवण केले। आजच्या 66व्या प्रवचन पुष्पात आपण कर्माचे प्रकार कोणते व आत्मज्ञान प्राप्त झालेला गूढवादी मनुष्य कर्म कशा प्रकारे करतो व सुखदुःखाच्या चक्रात न अडकता त्याचे जीवन कशा प्रकारे व्यतीत करतो याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधाराने, कृपेने, त्यांच्याच इच्छेने करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। गुरु शिष्याचा अमर संवाद, भगवंत व भक्ताचा मधुर पवित्र संवाद कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करताना कर्माचे कर्तेपण देखील कसे त्यागावे व जीवन अंतर्बाह्य, आनंदी, शांत, स्थिर कसे करावे हे समजावून सांगत आहेत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी तुला याआधी कर्म करताना अलिप्तता कशी प्रस्थापित करावी, अलिप्त कर्म कसे करावे हे समजावून सांगितले। आता मी तुला कर्माचे प्रकार किती आहेत आणि ते कर्म कशा प्रकारे होत असते, कोणकोणत्या स्तरावर कर्म होत असते हे मी तुला समजावून सांगतो। ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना। अर्जुना, कर्म 4 स्तरावर, 4 पातळीवर म्हणजेच कर्माचे 4 मुख्य प्रकार असतात अर्जुना।
पहिला प्रकार शारीरिक कर्म, त्याला आपण इंद्रिय कर्म असे देखील म्हणतो. ह्या शारीरिक स्तरावरील, शारीरिक पातळीवरील इंद्रिय कर्मात ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये गुंतलेले असतात अर्जुना. म्हणून त्याला आपण शारीरिक कर्म किंवा इंद्रिय कर्म असे म्हणतो. कर्माचा दुसरा प्रकार मानसिक कर्म. हे कर्म मनाच्या स्तरावर, मानसिक स्तरावर केले जाते. ह्या कर्मात शरीर म्हणजेच कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिये अनभिज्ञ असतात अर्जुना. मनाचे एकमेव कर्म म्हणजे संकल्प विकल्प निर्माण करणे. संकल्प विकल्पाला आपण विचार असे म्हणतो. विचार करणे हे मनाचे कर्म आहे, जे मानसिक स्तरावर, मानसिक पातळीवर मनुष्य करतो. आणि जेव्हा मनुष्य विचार करत असतो तेव्हा त्याचे शरीर त्याबद्दल अनभिज्ञ असते. त्याचे इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय त्याबद्दल अनभिज्ञ असतात अर्जुना. तिसऱ्या प्रकारचे कर्म बौद्धिक कर्म. बुद्धीच्या स्तरावर, बुद्धीच्या पातळीवर केले जाणारे कर्म म्हणजेच बौद्धिक कर्म. बुद्धीला देखील एकच कर्म चांगले ठाऊक असते आणि ते म्हणजे निर्णय घेणे. निर्णय घेणे हे बुद्धीचे कर्म आहे अर्जुना. चांगले काय, वाईट काय, कशात फायदा आहे, कशात नुकसान आहे, कोणती परिस्थिती अनुकूल आहे, कोणती परिस्थिती प्रतिकूल आहे, याबद्दलचा निर्णय घेणे हे बुद्धीचे कर्म, त्याला आपण बौद्धिक कर्म असे म्हणतो अर्जुना. आणि चौथे शेवटच्या प्रकारचे कर्म म्हणजे शुद्ध कर्म, ज्यात शरीर, मन व बुद्धी हे तिन्ही अनभिज्ञ असतात. हे शुद्ध कर्म शुद्ध भावनेच्या स्तरावर, हृदयाच्या स्तरावर, शुद्ध चैतन्याच्या, शुद्ध जाणीवेच्या, जागरूकतेच्या, संवेदनशीलतेच्या स्तरावर केले जाणारे कर्म म्हणजे शुद्ध कर्म. त्याला आपण पवित्र कर्म देखील म्हणू शकतो. यात मनुष्याचे शरीर, मन, बुद्धी हे अनभिज्ञ असतात. म्हणून त्याला आपण शुद्ध कर्म किंवा पवित्र कर्म असे म्हणतो. योगाचा खरा उद्देश म्हणजे शुद्ध कर्म करणे, पवित्र कर्म करणे, शुद्ध जाणीवेच्या, शुद्ध भावनेच्या, सद्भावनेच्या आधारे कर्म करणे. हाच योगाचा, प्रत्येक योगाचा खरा उद्देश आहे अर्जुना. जो मनुष्य शुद्ध भावनेच्या आधारे कर्म करतो, सद्भावनेच्या आधारे कर्म करतो, त्याला आपण कर्मयोगी, योगी, भक्त, खरा शिष्य असे म्हणू शकतो अर्जुना. कारण कर्मयोगी हे शुद्ध भावनेच्या आधारे, सद्भावनेच्या आधारे कर्म करत असतात. असा हा कर्मयोगी कर्म संन्यास सहजपणे साधत असतो, साध्य करत असतो. कर्म करतानाच तो कर्तेपणाचा त्याग करतो. कर्म झाल्यानंतर देखील तो कर्तेपणातून पूर्णपणे बाहेर पडतो व मुक्त जीवन जगत असतो अर्जुना. कारण हा कर्मयोगी कर्म करताना कर्मात स्वतःला, त्या कर्मामध्ये 100% सहभागाने, 100% योगदानाने स्वतःला वाहून घेतो. त्या कर्मामध्ये विरघळून जातो. म्हणून तो कर्तेपणाचा त्याग अगदी सहजपणे, नकळतपणे देखील करू शकतो अर्जुना. हा कर्मयोगी जो कर्म संन्यास करत असतो, तो गर्वापासून, अहंकारापासून, कर्मातून गर्व निर्माण होऊ शकतो, कर्माचा अहंकार होऊ शकतो. पण हा कर्मयोगी कर्माच्या गर्वातून, कर्माच्या अहंकारातून, कर्मापासून निर्माण होणाऱ्या विविध
मानसिक विकारांपासून, काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या विविध विकारांपासून देखील हा कर्मयोगी सदैव मुक्त असतो अर्जुना. म्हणून त्याचे बोलणे साखरेपेक्षा मधुर असते, गोड असते, सुखकारक असते, सुखदायक असते, शांततापूर्ण असते. त्याचे फक्त बोलणेच गोड नसते, तर त्याचे वागणे देखील, वर्तन, वागणूक देखील संपूर्णपणे शुद्ध असते, पवित्र असते. त्याचे बोलणे, त्याचे वागणे हे त्याच्या प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण झालेले असते. त्याच्या अनुभवाचे रूपांतर अनुभूतीमध्ये होते आणि प्रत्येक क्षणी हा कर्मयोगी स्थिर, शांत, मधुर बोलतो, मधुरपणे वागतो. त्याचे वर्तन चांगले असते आणि त्या वर्तनातच तो सदैव स्थित झालेला असतो. असा हा स्थितप्रज्ञ कर्मयोगी झालेला असतो. हा कर्मयोगी प्रत्येक प्राण्यामध्ये, सजीव वस्तूमध्ये, निर्जीव वस्तूमध्ये देखील समानता पाहत असतो. कारण त्याची बुद्धी सद्बुद्धीत रूपांतरित झालेली असते आणि त्याची सद्बुद्धी ही समत्व बुद्धीमध्ये गेलेली असते अर्जुना. असा हा कर्मयोगी जो प्रत्येक कर्म, शुद्ध कर्म, कर्माचा चौथा प्रकार जो मी तुला आता समजावून सांगितलेला आहे, शुद्ध कर्म, पवित्र कर्म, शुद्ध जाणीवेच्या आधारे, शुद्ध भावनेच्या आधारे प्रत्येक कर्म करणारा हा कर्मयोगी त्याच्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर संपूर्ण नियंत्रण मिळवलेला असतो अर्जुना. म्हणून असा हा कर्मयोगी सुख दुःखाच्या चक्रातून सहजपणे बाहेर पडतो. जन्म मृत्यूच्या चक्रातूनही सहजपणे बाहेर पडतो आणि मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होणारे विविध प्रकारचे विकार सहजपणे दूर करू शकतो. त्याबद्दल तो समर्थ असतो. असा हा कर्मयोगी शुद्ध कर्म, पवित्र कर्म करत असतो अर्जुना. हाच तो खरा योगी आहे. हाच तो खरा सुखी, स्थिर, शांत, प्रसन्न, समाधानी मनुष्य आहे अर्जुना. अर्जुना, कर्म संन्यासाने, कर्माचे कर्तेपण त्यागल्याने मनुष्याचे चित्त पवित्र होते, शुद्ध होते. अशा या कर्मयोगाचे मन सदैव परमात्म्यामध्येच गुंतलेले असते, ब्रह्मचैतन्यामध्येच गुंतलेले असते, शुद्ध चैतन्यामध्येच गुंतलेले असते. म्हणून तो माझ्याशी, या सृष्टीशी, परमात्म्याशी सदैव एकरूप झालेला असतो अर्जुना. आणि असा हा कर्मयोगी जो कर्माचे करते पण सहजपणे त्यागू शकतो, त्यालाच आत्मज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्याची बुद्धी समत्व होते आणि त्याच्या मनातील सर्व दोष नाहीसे होतात. तो जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतो आणि पुनरावृत्तीचे जीवन सहजपणे त्यागू शकतो. म्हणून हा कर्मयोगी कर्माचे कर्तेपण सहजपणे त्यागतो अर्जुना. आणि तो माझ्याशी एकरूप झाल्यामुळे तो देखील निर्दोष, निर्विकार जीवन जगतो. तो निर्गुणात स्थित होतो, तो ब्रह्मस्वरूप होतो. असा हा कर्मयोगी कर्माचे कर्तेपण त्यागून आलेले कर्मफळ देखील माझ्या चरणावर अर्पण करतो अर्जुना. तू देखील त्याच कर्मयोगाप्रमाणे तुझे कर्म करताना, तुझे युद्ध कर्म करतानाच कर्तेपणाचा त्याग कर. युद्ध कर्म पूर्ण झाल्यानंतर आलेले कर्मफळ देखील मला अर्पण कर अर्जुना. तेव्हाच तू तुझे जीवन अंतर्बाह्य, आनंदी, समाधानी, स्थिर, शांत, प्रेमळ, करुणामय, प्रसन्न, विवेकी व विनम्र करू शकशील अर्जुना.
अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला 4 प्रकारचे कर्म कोणते आहेत, शारीरिक कर्म, मानसिक कर्म, बौद्धिक कर्म, पण त्याहूनही सर्वात महत्वाचे कर्म म्हणजे शुद्ध कर्म. ते शुद्ध जाणीवेच्या आधारे, शुद्ध भावनेच्या आधारे, शुद्ध जागरूकतेच्या आधारे आणि शुद्ध संवेदनशीलतेच्या आधारे केले जाते. तेव्हाच ते चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन केलेले कर्म ठरते आणि मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून, सुखदुःखाच्या चक्रातून सहजपणे बाहेर पडून जीवन अंतर्बाह्य आनंदी व समाधानी करू शकतो. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहेत की मनुष्याने कर्माचे कर्तेपण कर्म करतानाच त्यागले पाहिजे. हाच खरा कर्म बंधनातून सुटण्याचा मार्ग आहे, हाच खरा मुक्तीचा मार्ग आहे आणि त्यातूनच मनुष्य त्याची चित्तशुद्धी, आत्मशुद्धी करू शकतो, ज्ञान प्राप्ती करू शकतो आणि मोक्षरूप परम शांती देखील प्राप्त करू शकतो. आणि त्यानंतरच त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी, समाधानी, स्थिर, शांत, प्रसन्न, विवेकी, विनम्र, प्रेमळ व करुणामयी होऊ शकते. हाच संदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 67व्या प्रवचन पुष्पात 67व्या भागात परमात्म्याचे स्वरूप कसे असते, देवाचे वर्णन कशा प्रकारे केले जाऊ शकते आणि एक कृतज्ञ भक्त कसा असतो, त्याची भावना भगवंताबद्दल कशी असते याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीता व ज्ञानेश्वरीच्या आधारे आपण करणार आहोत. आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.